हॅलो फॅमिली, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी डिंपल क्वीन पूनम. आणि खूप दिवसानंतर फॅमिली मी आता परत ब्लॉग चालू केला आहे. काय ना, गॅप परत बनवायचं. सध्या अशी सिच्युएशन चालू आहे. आणि तुम्ही तर पाहिले असेल माझे रील्स की काही दिवस झाले मी ॲडमिट पण होते. पण आता काय आहे ना, रिकवर झाले आहे तर थोडी एंट्री पण मारली पाहिजे. आणि ह्यावेळेची एंट्री अशी मारणार ना की फॅमिली त्याला काही लिमिटच नसणार. तर सांगायचं काय आहे की तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामला पाहिलं असेल की गावाकडली स्टोरी मी आत्तापर्यंत जेवढी टाकली त्या सगळ्यांना तुम्ही खूप प्रेम दिले. पण ह्यावेळेस मी जी आणलेली स्टोरी आहे ती म्हणजे प्रेमाची पायवाट. आणि ह्यामध्ये इतके एक्सायटेड स्टोरी राहणार आहे, याच्यामध्ये इतकं म्हणजे वेगळ्या फिलिंग्स राहणार आहे. तुम्ही जे कधी पाहिलं पण नसेल कोणत्याही मूवीमध्ये, कोणत्याही सिरीजमध्ये, असं खूप असं गावाकडलं सगळ्या गोष्टी किंवा बऱ्याच जुन्या आठवणी अशा ताज्या होतील असं गावाकडले आपण सगळे व्ह्यूज दाखवणार आहेत. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये मी तेच तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आज आपण जातो आहे पहिला एपिसोड शूट करायला, जो की सकाळी काय झालेला आहे आणि आता माझी एंट्री आहे. तर माझा असं काहीतरी लुक आहे फॅमिली. ऑल ओव्हर मी अशी काहीतरी मस्तपैकी ड्रेस घातलेला आहे, दिसतो आहे तुम्ही. आणि हा हेअरस्टाईल पण केली आहे थोडंसं पुढे. हेअरस्टाईल पण केली आहे, अशी केली आहे. आणि थोडंसं आर्चीसारखं म्हटले तरी चालेल, पण थोडंसं माझ्या मनाने हेअरस्टाईल केलेली आहे मी. आणि एकदम सिम्पल मेकअप केलेला आहे. आणि हा आपल्या एपिसोडमधला पहिला लुक असणार आहे. आणि खूप एक्सायटेड असे ही स्टोरी आपली होणार आहे. तर बघत राहा, कारण की बिहाइंड सीन मी काय करते आणि कसा शूट घेणार आहे आणि आपल्या कॅरेक्टरमध्ये कोण कोण आहेत आणि स्टोरीमध्ये कोण कोण आहेत हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे कंटिन्यू करा. जाऊयात आपण आपल्या सेटवर. तर फॅमिली बघू शकता, मी हे लोकेशन घेतलेलं आहे, आपल्या पहिल्या एपिसोडचं हे लोकेशन आहे. आणि हे दादाचं घर आहे मळ्यातलं. मस्तपैकी मागं जे गुलाब आहे त्याचं एक गुलाब काढून गुलाब पण लावले, वाटलं पाहिजे ना. आणि त्यांची आजी पण आहे आपल्या कॅरेक्टरमध्ये. तर आता आम्ही चाललो इकडं, मागं शेत आहे बघा, शेताकडे चाललो. नेमकं आज असं झाले ना की आज जाऊ द्या काही का असा ना, पण लय लांब नाही जायचं, आम्हाला जवळचं शूट घ्यायचं आहे आज. बरंच काय डोक्यात होतं, पण लांबचं शूट घेणं योग्य नाही आहे, त्यामुळे जवळचा शूट घेतोय. ते शेती आणि शेतामध्ये आजी काय करताना दाखवायचे, काहीतरी करताना दाखवायचे. आणि तिथं माझी एंट्री होणार आहे. तर बघू शकता पोरं तिकडे गेलेत, पोरं बघायला गेलेत. या आजी. हा, आजीला मी नथ घालून बोलवले. तसं आजीने मुरणी घातली होती, पण आजी नथ पण घालतात. आणि मी थोडंसं माझं असं दिसलं पाहिजे ना, असं थोडंसं कॅरेक्टर भारी आरची टाईप. मस्त वातावरण. यांनी चला एक व्हिडिओच्या निमित्ताने सुंदर अशा वातावरणात यायला भेटलं. गावाकडली एक वेगळीच मजा राहते आणि त्यासाठी यायला भेटलं. कुठे गेलेत काय माहिती, पोरं गायबच झालेत. बांधावरून डायरेक्ट खाली उतरले. चला रे. हां, तर मला फक्त आता माझी एंट्री दाखवायची आहे. तसं आज खूप काही शूट करायचा होता. पण आजी बोलले की आजचा दिवस चांगला नाही, त्याच्यामुळे इकडं तिकडं लांब जाऊ नका, गावाकडं कसं राहतं. आणि बरोबर आहे त्यांचं पण, काही गोष्टी मानल्या पाहिजे आपण. डोळ्याचं काजळ उतरले खाली. एकतर आधीच रक्त कमी झाले, त्याच्यामध्ये ब्लॅक सर्कल, आणि आता एक काजळ लावले अजून डोळे काळे झालं. आता माझं इथूनच सुरुवात. जाऊन द्या, तरी मेकअपचं आणलेलं आहे मी, त्यामुळं काय नाही. तर आली पोरं आपले लोकेशन बघून. बघूयात नेक्स्ट काय होतं आहे. झालं, येऊ का काय झालं, लोकेशन भेटलं का पोरांनो? पाणी लय खाली येते, पाणी लय खाली आहे, गाडी उतरायला घाबरतो. दादा भेटलं का लोकेशन? नाही मग, अरे थोडं नाही, लय खाली आहे, लय खाली आहे पाणी. अच्छा, म्हणजे फार भुईला गेले. दादा आजीला तयार केलं का? हा, आजी तयार आहे. चला, आजी तयार झालं, मी पण तयार. घेऊ आता आपण शॉट. मिली काही शूट आपला सकाळी झालेला आहे. बोल ना दादा. तर काही शूट आपला सकाळी झालेला आहे. आणि 1 सेकंडमध्ये ना आपल्याला विहीर घ्यायची आहे. आणि विहीर गावाकडे म्हणजे बऱ्याच विहीर आहेत, पण काय आहे ना, सगळ्या विहीर बघाव्या लागतात व्यवस्थित, पाण्याच्या हिशोबाने आणि पोहायच्या हिशोबाने, आणि प्लस पिण्याचं पाणी काय वापरायचं पाणी, असे 2 विहिरी आहेत. तर अशा हिशोबाने आम्ही आता आहे ना ह्या विहीर शोधतोय. तर बघू शकता इकडे सगळी टीम आहे आपली, प्रेमाची पायवाट ही टीम आहे.
आणि आता काय ना फॅमिली स्टार्टिंग आहे त्याच्यामुळे काय मेकअप आर्टिस्ट वगैरे काय माझ्याकडे सोबत नाही आहेत. आणि राहिल्या मैत्रिणी तर सगळ्या मैत्रिणींचे बाहेर आहेत, काहींचे लग्न झाले त्याच्यामुळे काही सोबत यावेळेस काही मैत्रीण नाही घेतली मी स्टोरीमध्ये. आणि हे बघा हे असं असतंय, टावेला सांभाळते पोरं पुढं पाहिले. हा येईन. आणि हे असं पुढं तरी असं याच्यातून आम्ही खाली उतरतोय चढतोय. एक विहीर तिकडं पाहिली आम्ही, पण ती जास्त खोल नव्हती, म्हणजे खोल होती पण पाणी पण तेवढंच खोल होतं. पण आता आम्ही दुसऱ्या विहिरीकडे चाललो. बघा हे गावाकडलं किती छान वातावरण असतं बघा, मस्तपैकी. आणि टीम बघा सगळी माग लाईन सगळी टीम बघा. ही सगळी दादाची टीम आहे जी की यावेळेस सगळे स्वतःहून एकत्र येऊन आपले प्रेमाची पायवाट या स्टोरीसाठी सगळे हेल्प करू राहिलेत. आणि फिंगर क्रॉस त्यावेळेस मागं हटायचं नाही, मिलियन गाठायचे आणि नाद करायचा प्रेमाच्या पायवाटीचा, आहे की नाही हिरो. तर बघू आपण काय होतंय, पाणी किती खोल आहे बघू पुढे जाऊ बघू आपण किती खोल आहे. अरे बापरे 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 काय पाणी याला, एवढं पाणी पहिलं पोले तर कसं व्हायचं काय राव. अरे नाही 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 ही नाही ती विहीर, ती तिथं तिकडे ती विहीर. त्या का आम्हाला विहीर सापडणं, पोरं दुसऱ्याच विहिरीकडे आणले. इथं नाही पाणी ना काय, ही ती दुसरी विहीर आहे, पोरं इकडे घेऊन आले. चुपाटीचं पुढं निवडून काय माहिती. अरे खाजवीन गावारनी गावारीत चाललेत खरी. किती छान वाटते, याला म्हणतात गाव. हे असं असतं गावाकडलं वातावरण. शहरामध्ये काय नीटनाटका श्वास घेता येत नाही, त्याचं वाटतच नाही की इकडे उन्हाळा चालू आहे म्हणून. सगळ्यांचे डोक्यात चालले. अरे गावातल्या आखीच्या याला घातल्या ना, आता याला काय झालं. गप्पा आहे सुरावाल्या, नको मजाक करू. बघू बाई हा ना, खूप जास्त खोल आहे. एवढं खोल मध्ये आपल्याला व्हिडिओ नाही ना होणार असा इश्यू आहे. काय करायचं दादा, आपल्याला विहीर सापडला ना आता. तेवढा एकच शूट राहिलाय आपला, म्हणजे सेकंड आपल्या एपिसोड. काहीतरी असं आहे बरं का, तिसरी विहीर खाली टावेल घेऊन सगळं फॅमिली. विहिरीचं पाणी तर खोल होतं ना, ॲक्शन तर आम्हाला घ्यायची होती, त्यामुळे आपण असं जुगाड केलाय की ना मोटरीला पाणी लावले, यांनी भिजून तिथं विहिरीजवळ उभं राहायचं आणि मग आपण पुढचा नेक्स्ट डायलॉग घेणार आहे. घ्या आता मस्त भिजून मोकळे व्हा. डोक्यापासून उभं तिथे डायरेक्ट डोक्यापासून वल्ल व्हायचंय. बयान बाई पण नाही वल्ल झालं. आंघोळ तरी केली होती त्यांनी, जाऊ दे झाली त्याची आंघोळ. ओके वर बाजूला आता गारटला वर आता चल. बघा काकांनी मोटर चालू करून दिली. इकडे विहीर आहे, इकडे आपली सगळी टीम उभी आहे. इकडे शेत मस्त काय करणार आहे, कुछ पाणी केले कुछ होना पडता है. भाऊ आता काळजीच नाही आता भाऊ. अरे तू शर्ट वल्ल पाहिजे. हा ओके काय नाही चल. ओके ओके
घ्या चला आता टावेल घ्या पटकन आता डायलॉगला. सोमा कम ऑन मेकअप आर्टिस्ट चलो जल्दी आ जाओ. तर हा आपला भाई आहे दादा. लहानपणापासून हे दोघं सोबतचे जिगरी मित्र आहेत आणि त्या जिगरी मित्रांना आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यांची वेगळी कथा आपण ठेवणार आहे ह्या स्टोरीमध्ये. तर चला आता बघूयात आपण. माझा पण डायलॉग आहे आता. काय नाही ध्यान चाललंय. चल ओके घे चल टॉवेल घे आणि हो तिकडे पलीकडून. 7 वाजले आणि अशा पद्धतीने आजचा आमचा यूट्यूब ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. तर थंडी पण वाजली, आंघोळ्या पण झाल्या, शूट पण झाला आणि थँक्यू सगळी टीम. येतच नाही त्याच्या. प्रेमाची पायवाटीची टीम सगळी थँक्यू थँक्यू. कीप सपोर्टिंग. तर असं काहीतरी आहे. चला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या ह्या स्टोरीला नक्की लाईक करा फॅमिली. प्रत्येक स्टोरीचा आपण ब्लॉग टाकणार आहे त्यामुळे आवडीने बघा. इथून मागं कधी मनाव नव्हतं घेतलं पण आज ह्यावेळेस जर मनाव घेतलंय तर तुम्ही नक्की सपोर्ट करायला विसरू नका. काळजी घ्या, काळजी घेत राहा, तुमची घ्या, सगळ्यांची घ्या. टाटा बाय 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 बाय. त्या